नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या द सिव्हिलियन या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय केमिकल्समध्ये 74 पदांसाठी इथे भरती निघालेली आहे। परमनंट भरती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यामध्ये नर्स, इलेक्ट्रिकल, फायरमॅन अँड टेक्निशियन अशा प्रकारच्या वेगवेगळ्या 7 पदांसाठी ते विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे। त्यासाठी आजचा हा व्हिडिओ होणार आहे, तर सर्वांनी व्हिडिओला संपूर्ण पाहायचा आहे। तर चला व्हिडिओला सुरू करू। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ते पाहू शकता ॲडव्हर्टाइजमेंट नंबर, टोटल पोस्ट किती आहेत आणि नोटिफिकेशनची जी डेट असणार आहे 26 मार्च ही नोटिफिकेशन प्रसिद्ध झालेली तुम्हाला पाहायला भेटेल। त्यासोबतच वॅकन्सी डिटेल्समध्ये तुम्ही पाहू शकता। पहिलं वॅकन्सी इथे असणार आहे ऑपरेटर केमिकल्समध्ये ट्रेनिंगसाठी 54 जागा इथे रिक्त आहेत। बॉयलर ऑपरेटर ग्रेडसाठी 3 जागा, ज्युनियर फायरमॅन ग्रेडसाठी 2 जागा, त्यानंतर नर्ससाठी ते तुम्ही पाहू शकता 1 जागा आहे। टेक्निशियन ट्रेनिंगसाठी परत 4 जागा आहेत। टेक्निशियन इलेक्ट्रिकल ट्रेनिंगसाठी परत 2 जागा आहेत। तर आणि शेवटचा असणार विद्यार्थी मित्रांनो टेक्निकल ट्रेनिंग मेकॅनिकलसाठी परत 8 जागा। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो एकूण 74 जागा इथे भरून घेतल्या जात आहेत आणि ही भरती परमनंट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही पाहू शकता। पोस्ट नंबर 1 साठी तुम्हाला BSc, त्याच्यामध्ये केमिस्ट्री तुमचं NCVT अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट और डिप्लोमा इन केमिकल इंजिनिअरिंग मध्ये असं तुम्हाला पहिल्या पोस्टसाठी लागणार आहे। दुसऱ्या पोस्टसाठी 10वी पास, बॉयलर अटेंडमेंट सर्टिफिकेट, त्यासोबत तुम्हाला डिप्लोमा आणि 2 वर्षात तुम्हाला एक्सपिरियन्स पण इथे लागणार आहे। त्यानंतर तिसरं पोस्टसाठी विद्यार्थी मित्रांनो 10वी पास, फायरमॅन कोर्स आणि 1 वर्षात तुम्हाला एक्सपिरियन्स इथे लागणार आहे। चौथ्या पोस्टसाठी 12वी पास प्लस GNM और BSc नर्सिंग विथ 2 वर्षाचा एक्सपिरियन्स, म्हणजे नर्स पदासाठी तुम्हाला अशा प्रकारचे ते एज्युकेशन लागणार आहे। पोस्ट 5 साठी BSc फिजिक्स, त्याच्यामध्ये NCVT NCTV इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकल किंवा केमिकल प्लांट किंवा त्याच्यामध्ये डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटल इंजिनिअरिंग अशा प्रकारचं तुम्हाला एज्युकेशन पोस्ट नंबर 5 साठी पाहायला भेटेल। त्यानंतर पोस्टसाठी 6 मध्ये डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि पोस्ट 60 साठी डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग अशा प्रकारचं तुम्हाला एज्युकेशन इथे विद्यार्थी मित्रांनो पाहायला भेटणार आहे। त्याच्यानंतर असणारा एज लिमिट मध्ये तुम्ही पाहून घ्या। पोस्ट नंबर 1 साठी SC SC आणि OBC कॅटेगरीसाठी SC ST साठी 35 आणि OBC साठी 33 वर्षाचं तुम्हाला एज लिमिट पाहायला भेटेल। पोस्ट नंबर 2 साठी ST साठी 35 एज लिमिट असणार आहे। पोस्ट क्रमांक 3 साठी ST विद्यार्थीसाठी परत 34 एज लिमिट असणार आहे। पोस्ट नंबर 4 साठी SC विद्यार्थ्यांसाठी 36 ही एज लिमिट असणार आहे। पोस्ट क्रमांक 5 साठी ST आणि त्यासोबत एज लिमिट तुम्हाला 35 पाहायला भेटणार आहे। पोस्ट 60 साठी SC ST विद्यार्थ्यांसाठी 35 आणि शेवटच्या पोस्ट 60 साठी SC ST साठी 35 आणि OBC साठी विद्यार्थी मित्रांनो 33 एज लिमिट तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। त्यानंतर तुमची जॉब लोकेशन असणार विद्यार्थी मित्रांनो, मुंबईमध्ये तुमची जॉब लोकेशन असणार आहे। ॲप्लिकेशन फीस OBC विद्यार्थ्यांसाठी 700 रुपये फीस आकारली जात आहे। SC ST किंवा एक्स सर्व्हिसमॅन किंवा फिमेलसाठी कुठल्याही प्रकारची ते फीस आकारली जात नाही। त्यानंतर इम्पॉर्टंट डेट्समध्ये ॲप्लिकेशन लास्ट डेट जी असणार आहे शेवट तारीख 5 एप्रिल 2025 पर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। एक्झाम डेट ही ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे, त्यासोबत तुम्हाला ही वेळोवेळी तुम्हाला वेबसाईटवर कळविण्यात येणार आहे। त्यानंतर असणारा इम्पॉर्टंट लिंक्समध्ये ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला या लिंकवर क्लिक केल्यानंतर पाहायला भेटेल। ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे त्यासाठी लिंक पण तुम्हाला इथे दिलेली आहे। SC ST सर्टिफिकेट तुम्हाला इथे क्लिक करून डाउनलोड करून घ्यायचं आहे। OBC सर्टिफिकेट परत इथे क्लिक करून तुम्हाला डाउनलोड घ्यायचं आहे। नोटिफिकेशन PDF तुम्ही इथे क्लिक करून इथून डाउनलोड करून घेऊ शकता। आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार विद्यार्थी मित्रांनो 5 एप्रिल ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे। तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज इथे करायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे ही जाहिरात निघालेली आहे। आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहिलेली आहे। तर अशा डेली जॉब अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईकही करून घ्या। तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।